काय बाकलीवाल क्लासेस कोण आहे इथलं? मॅडम कोण आहे इथं सांगायला? कोण आहे? काय झालं ती सांगायला कोण आहे? मग मी मगापासून बोलवतोय तर तुम्ही कसा येत नाही तिकडे बाहेर? अहो तुम्ही पॅरेंट्स बरोबर बोलता, बाकीची माघारी लावली. काय झालं ती सांगा, सत्य घटना तुमची. काय कुठं झालं ती? चला या बाहेर नाही इथंच सांगा सगळ्यासमोर. काय झालंय? तुमचं नाव काय? अहो बापाचं नाव आडनाव काय आहे का ना आपल्याला? आहे का नाही? हा, तर इथं क्लास चालू होता, त्याची सगळी माहिती तुम्ही सांगा. कसं झालं, फसवणूक कशी कशी करायला लागली तुम्ही, विद्यार्थ्यांची फसवणूक का करायला लागली, विद्यार्थ्यांचं नुकसान का करायला लागले, आणि तुमचा मेन सर कोण आहे? मग आता इथला क्लास बंद करून सोलापूरला का न्यायला लागला? काही फटे प्रकरण ज्युनियर पुन्हा तुम्ही चालू केलं मिळून. हे सगळं मला जरा व्यवस्थित सांगा की. कसं आहे सर, सांगू का? जे आता गेल्या वर्षीपासून आपण क्लास चालू केलाय. कुठला क्लास? 11वीचा. बर. आता ही मुली जी 12वीत गेली त्यांच्यासाठी. बर. बरोबर आहे. त्या क्लासमध्ये आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता, सगळं व्यवस्थित चालू आहे आतापर्यंत. आता ही मुलांचे क्लासेस चालू आहेत, क्लासेस कुठलाही बंद नाही. यांना आपण ऑप्शन दिलाय की तुम्ही काय ऑप्शन दिलाय, एक तर आपण दुसरीकडे जागा बघूया, अदरवाईज तुम्हाला तिथे नसेल तर तुम्ही सोलापूरला या. याचं कारण काय? याचं कारण काय आहे? जी फी आहे, आता सगळ्या गोष्टी येऊन पुढे थांबतात आर्थिक याच्यावर. मग मला कसं आहे, ह्या लोकांनी भरलेत फी, पण ते माझ्याकडे मिळाले नाही. कुणी भरलीत फी? पॅरेंट्सनी. सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यात. तुमचं बी सांगतो काका, तुम्ही बी बोला. यात विद्यार्थ्यांच्या वडिलांनी सगळी फी तुमच्याकडे भरली? माझ्याकडे म्हणजे ज्याच्याकडे भरायची त्यांनी भरली, पण त्यांची फी माझ्याकडे आली नाही. आता मी इथं नसतो. मग तुमच्याकडे आली नाही म्हणल्यावर मग ती माणूस कुणाचा होता? तुमचा होता का चोर होता? सर कुणाचा कसं ना, आता लोकल इथला माणूस होता. अहो कुणाचा का असं ना, कसं उत्तर देता तुम्ही? तुमच्या क्लासचा नव्हता का? तुम्ही कारवाई करा की. मग त्याला वेळ तर आहे ना. तुमच्या क्लासचा माणूस होता का नव्हता? ती वेटीस धरलं नाही. वेटीस ऐका, वेटीस कोणाला धरले का तुम्ही? कोणाला कुठल्याही मुलाला वेटीस धरले? सोलापूरला. आपण कसं आहे माहिती आहे, वेटीस कोणाला धरले का? वेटीस कोणाला धरलं नाही आपण, आणि आपण धरणार पण नाही. मुलांचं ऐका. तुम्ही तू इथं आला, इथून सोलापूरला जाणार, पळून जाणार, हे सगळा क्लास बंद होणार, पैशाचं नुकसान होणार, आर्थिक नुकसान होणार. तुम्ही बार्शीत क्लास चालू करताना तुमची मॅनेजमेंटची काय प्रोसेस होती? आता कसं आहे बघा, इथं 11वी 12वीचे क्लासेस तुम्ही घेताय. इथनं एक माणूस आमच्याकडे अप्रोच आला. बरोबर आहे की त्या माणसाला अप्रोच कोणी केलं? तुमच्याच टीमनं, मॅनेजमेंटनं. मग तुमचं काम आहे का नाही? त्यांनी पैसे घेतले का, फी घेतले का, तुमच्याकडे जमा केली का नाही? आता कसं सर, विश्वास आहे. आता सपोज तुम्ही माझ्याकडे आला. अहो विश्वास ते तुमच्या संघ राहिला, तुम्ही विद्यार्थी संघ त्यांच्या पालकाबरोबर विश्वासघात करणारे कोण? कधी केलं सर? विद्यार्थी काय म्हणतात?